प्रत्येकाचे आमदार तुमच्यासोबत येणार आहेत असं देखील म्हणताय, ह्या किती तथ्य आता नगरसेवकाचा देखील विषय आहे. दादा बघा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणेच आम्ही जमिनीवरती काम करणारे अत्यंत सर्वसामान्य आम्ही छोटे कार्यकर्ते आहोत. कोण कोणाच्या संपर्कात आहे हे मला माहिती नाहीये, पण मला मात्र एक माहिती आहे की बघा, नेतृत्वानं रिचेबल राहायला हवं. नेतृत्व जर नॉट रिचेबल झालं ना की मग आमदार खासदार आउट ऑफ रीच होतात. त्यामुळे आम्ही नशिबवान एवढ्यासाठी आहोत की आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा श्रीकांत शिंदे साहेब आहेत, ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा इझिली अवेलेबल आणि ऍक्सेसिबल आहेत. परंतु उबाठा मात्र ते स्वतःच्या आमदारांना खासदारांना वेळ देत नाहीत. त्यामुळे ती त्यांची अवस्था झाली आहे का हे एकदा त्यांनी तपासून बघा. पैशाचा व्हीप आणि ह्या सगळ्या गोष्टींचे काय होईल दादा हे सांगण्याकरिता मी कायदे तज्ज्ञ नाहीये. कायदे तज्ज्ञ त्या संदर्भामध्ये आपलं मत व्यक्त करू शकतील की ते आपल्याला सांगू शकतील. पण एक सर्वसामान्य लढणारी शिवसैनिक म्हणून मला एवढाच प्रश्न पडतो की व्हीपला सुद्धा जुमानत नाहीत खासदार, ही परिस्थिती का आली? हा दोषी तो दोषी, अरे दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना 3 बोट आपल्याकडे सुद्धा असतात, हे कधीतरी तुम्ही विचार करा. म्हणजे मला हे विचारायचंय की संजय राऊत रोज बोलत होते की टीएमसीनं आणि एनसीपी शरद पवारने काँग्रेसमध्ये विलीन व्हावं. कदाचित त्या खासदारांना अशी भीती वाटली का की उद्या संजय राऊत उबाठा गट सुद्धा काँग्रेसमध्ये विलीन करतील, म्हणून त्या भीतीनं त्यांनी तो निर्णय घेतला का? आम्ही असं ऐकलं होतं माध्यमांच्या मधून की वर्धापन दिनाच्या दिवशी आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्ष करणार आहेत, त्या भीतीनं त्यांनी तो निर्णय घेतला. मला वाटतं या प्रश्नांची उत्तरं ते खासदार जास्त चांगल्या पद्धतीने देऊ शकतात.